नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी इथे पदवीदान समारंभ एखाद्या उत्सवासारखा वाटतो। टोपी आणि गाऊन परिधान केलेले 50हून अधिक विद्यार्थी 3 महिन्यांचा गुरुकुल मेंटॉरशिप प्रोग्राम पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र स्वीकारतायत, तर त्यांचे कुटुंबीय एका मोठ्या स्क्रीनवरती हा सोहळा पाहतायत। अकॅडमीचे संस्थापक अवधूत साठे नेहमीच्याच खास शैलीमध्ये तत्वज्ञान आणि प्रभावी शिकवण्याचं मिश्रण सादर करतात। जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा आईचाही जन्म होतो, त्याचप्रमाणे तुम्ही या कार्यक्रमातील जेव्हा सामील झालात तेव्हा माझा गुरुकुल मेंटॉर म्हणून जन्म झाला असंही ते सांगतात। गेल्या अनेक वर्षांपासून पुणे स्थित इन्फ्लुएन्सर अवधूत साठे त्यांच्या ट्रेडिंग शिकवण्यासोबत त्यांच्या खास शिकवण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जातात। शिकवताना अचानक ते नाचायला लागतात। मोठ्या स्क्रीनवरील चार्टकडे त्यांचा निर्देश करणं आणि विद्यार्थ्यांना मंचावरती बोलावणं ही त्यांची खास शैली आहे। मात्र याच आठवड्यामध्ये 20 ऑगस्ट रोजी सेबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्जत येथील अकॅडमीवरती शोध आणि जप्तीची मोहीम म्हणजेच सर्च अँड सीज मोहीम राबवली। त्यामुळे ते सेबीच्या रडारवर आलेत। सेबीने नोंदणीकृत नसलेल्या आर्थिक इन्फ्लुएन्सर्सवरती सुरू केलेल्या मोठ्या कारवाईचा हा एक भाग आहे। साठे यांचा प्रवास रॅग टू रिचेस म्हणजेच गरिबीतून श्रीमंतीकडे असा झालाय। दादरच्या चाळीमध्ये वाढलेले साठे नंतर मुलुंडला स्थायिक झाले। त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं आणि अमेरिका, सिंगापूर तसेच ऑस्ट्रेलियामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे। त्यानंतर ट्रेडिंगमध्ये यश मिळाल्यावर त्यांनी 2008 मध्ये नोकरी सोडून पूर्णवेळ प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली। भारतातील प्रत्येक वर्गातील लोकांसाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याची एक जबरदस्त दृष्टी असलेला माणूस असं त्यांनी स्वतःच्या वेबसाईटवरती लिहिलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या मते त्यांची शिकवण्याची पद्धत अतिशय प्रभावी आहे। त्यांची स्पष्टता आणि उत्कटता त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते, असं त्यांचा एक विद्यार्थी सांगतो। त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती अनेक गृहिणींनी काही महिन्यात त्यांचं भांडवल दुप्पट केल्याचा किंवा काही वर्षातच 1 कोटी रुपयांचा टप्पा पार केल्याच्या यशोगाथा सांगितलेल्या आहेत। 2003 मध्ये साठे यांचा लेक्चर दरम्यान नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। मात्र सगळ्यांनाच त्यांच्यावरती विश्वास नाही। सेबीच्या कारवाईपूर्वी काही इन्फ्लुएन्सर्स आणि बाजार तज्ज्ञांनी साठे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी विद्यार्थ्यांना चुकीचं मार्गदर्शन केल्याचा आरोप केला होता। समीक्षकांच्या मते ते खाजगी व्हॉट्सॲप ग्रुपमधून पेनी स्टॉकची शिफारस करत होते, जे ऑपरेटर्स आणि प्रमोटर्स सोबत मिळून किमती वाढवण्यासाठी काम करत होते। 2008 मध्ये सुरू झालेली आस्था आज भारतामध्ये 17 शाखांमध्ये विस्तरलेली आहे। इथे इंग्रजी, हिंदी, तामिळ, मराठी आणि तेलुगू यांच्यासारख्या अनेक भाषांमध्ये कोर्सेस उपलब्ध आहेत। यूट्यूबवरती जवळपास 10 लाख सबस्क्रायबर्स आणि 2 लाखांहून अधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत। त्यांचे कोर्सेस मोफत वेबिनारपासून ते 21,000 ते अगदी 2 लाखांपर्यंत उपलब्ध आहेत। काही मेंटरशिप पॅकेजची किंमत ही अगदी 5 लाख रुपयांपर्यंतच असल्याचं सांगितलं जातं। विद्यार्थी केवळ ट्रेडिंगच नाही तर मानसशास्त्र, योग आणि साठे यांचे गॉड मार्केट हे तत्वज्ञान देखील त्यांना शिकवलं जातं। साठे यांना व्यवसाय खूप फायदेशीर ठरलेला आहे। एका अंदाजानुसार त्यांचा महसूल 2021 मध्ये 17 कोटी रुपयांवरून 2023 मध्ये 86 कोटी रुपयांपर्यंत वाढला, तर 2024 मध्ये 110 कोटी आणि 2025 मध्ये 200 कोटी रुपयापर्यंतच जाण्याचा अंदाज आहे। अर्थात ही झाली एक बाजू। आता समजून घेऊयात दुसरी बाजू। नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार रितेश गुलजार यांनी 2023 मध्येच सेबीकडे साठे यांच्या विरोधामध्ये काही आक्षेप नोंदवले होते। त्यांनी साठे यांचे व्हिडिओज शेअर केले, ज्यामध्ये ते लहान मुलांना मंचावर आणून ट्रेडिंगमधील नफा दाखवत होते। विचार करा, लहान मुलं फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये शिरतील असंही गुलजार यांनी सांगितलं। उद्योग क्षेत्रातील इतर तज्ज्ञांचं म्हणणं आहे की साठे यांनी सेल्स फनेलची कला साधलेली आहे। प्रथम मोफत कोर्सेस ते विद्यार्थ्यांना आकर्षित करतात आणि नंतर त्यांना 70 ते 80 हजार रुपयांच्या सेशनसाठी उद्युक्त करणं आणि नंतर लाखो रुपये किमतीच्या मेंटॉरशिप प्रोग्रामची विक्री करणं। अनेक विश्लेषणानुसार पैसे गमावल्यानंतर त्यांच्या अनेक फॉलोअर्सना वाईट वाटतं, परंतु ते गप्प राहतात। काही जण साठे यांना एक दूरदर्शी गुरु मानतात, तर याउलट टीका करणारे त्यांना सहज श्रीमंत होण्याच्या स्वप्नांचा फायदा घेणारा शोमॅन मानतात। सेबी आता नोंदणी नसलेल्या मार्केट कोचवरती आपली पकड मजबूत करते। त्यामुळे अवधूत साठे यांचा वारसा
त्यांच्या ऑडिटोरियममध्ये नाही तर सेबीच्या पुढच्या निर्णयामध्ये ठरेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अवैधपणे शेअर बाजार शिकवणाऱ्या लोकांवरती कधीही विश्वास ठेवू नये. यावरती आपलं मत काय, किंवा तुम्हालाही असं कोणी फसवलेलं किंवा तुमच्या आसपास असं कोणी फसवणूक करत आहे हे जर जाणवत असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.